अमरावतीचं सायन्स कोर मैदान आता पोलिसांनी बंद केलंय। बच्चू कडू येण्याआधी पोलिसांकडून हे मैदान बंद करण्यात आलेलं आहे आणि या मैदानावरून राणा आणि बच्चू कडूंमध्ये वाद खरं तर सुरू होता आणि उद्याच्या सभेसाठी मैदान आपणच आरक्षित केल्याचा दावा आता कडू आणि राणा यांच्याकडून करण्यात येतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावतीचं हे सायन्स कोर जे मैदान आहे जे पोलिसांनी बंद केलंय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावतीचं सायन्स कोर मैदान आता पोलिसांनी बंद केल्याचं सध्या समोर येत आहे। हा नक्कीच गौरी, उद्याला 24 एप्रिल रोजी म्हणजेच उद्याला अमित शहा यांचे महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची सभा होते आहे आणि ही जी सभा आहे ही अमरावती शहरातल्या सायन्स कोर मैदानावरती पार पडणार आहे। मात्र या दुसरी बाजूला जर बघितलं तर हे सायन्स कोर जे मैदान आहे ते 24 तारखेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील आरक्षित केलेला आहे। त्यामुळे हा वाद जो आहे तो समोर आलेला आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी मैदानाचा ताबा घेण्यासाठी बच्चू कडू या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्या प्रित्यर्थ जर या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे। या गेटच्या समोरील परिस्थिती पाहिली तर आपण या ठिकाणी पोलीस असतील, SRPF चे जवान असतील हे देखील तैनात करण्यात आलेले आहे आणि या गेटच्या आतमध्ये म्हणजे गेटच्या अंदर जर बघितलं तर या ठिकाणी रवी राणाच्या पत्नी ज्या आहेत नवनीत राणा यांच्या भाजपच्या पक्षाकडून मोठा मंडप जो आहे तो टाकण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये देखील पाहू शकतो की पोलिसांचा या ठिकाणी मोठा फौजफाटा लागलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। ठिकठिकाणी पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। तर समोरचं जे गेट आहे त्या ठिकाणी देखील पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर या ठिकाणी वातावरण बघितलं तर हळूहळू प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत, कारण त्यांची उद्या आरक्षण आहे या मैदानाचं आणि या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाची सभा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बच्चू कडू देखील आज या मैदानावरती थोड्या वेळात जर का बघितलं तर या ठिकाणी दाखल होतील आणि या ठिकाणावर जर बघितलं तर ताबा घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। तत्पूर्वी आपल्यासोबत काही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आहेत। नेमकं काय सांगाल दादा, तुम्ही देखील आरक्षित केलेलं आहे हे मैदान आणि भाजपकडून देखील नवनीत राणाच्या प्रचारार्थ उद्या अमित शहांची सभा होते। या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकसभेचे उमेदवार माननीय दिनेश भाऊ भूप यांच्या प्रचारार्थ 24 तारखेला महापदयात्रा व सभेचे आयोजन केले आहे। त्या सभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माननीय बच्चू भाऊ आणि माननीय प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमारजी पटेल साहेब हे उपस्थित राहणार आहे आणि इथे प्रहार या ठिकाणी पाहिलं तर भाजपकडून नवनीत राणाच्या प्रचारार्थ मंडप देखील उभा करण्यात आलेला आहे। अमित शहांची इथे या ठिकाणी सभा होणार हे सांगण्यात आले। या ठिकाणी यांनी जबरदस्ती, यांच्याजवळ कुठलीही परमिशन नाही तरी यांनी पोलिसांच्या बळावर, पोलिसवाल्यांच्या जबरदस्तीवर यांनी हे ग्राउंड ताब्यावर घेतलं आहे आणि जबरदस्ती पेंडावर टाकला। या आमच्या प्रहारच्या ताब्यात ते ग्राउंड देत नाही आहे। आता काय भूमिका असणार आहे प्रहारची, कारण आरक्षित आहे? बच्चू भाऊ जे म्हणन ते या ठिकाणी पाहू शकतो की बच्चू भाऊ कडू आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गेटवरती बच्चू कडूंची गाडी आलेली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो बच्चू कडू आता या मैदान ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बच्चू कडूंची गाडी आता एकदम थेट या सायन्स कोर मैदानाच्या गेटवरती आलेली आहे। आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकतो। मात्र पोलिसांकडून आता हे गेट जे आहे ते उघडण्यात येते आहे आणि जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांसोबत बच्चू कडूंची बोलणी चालू आहे। या ठिकाणी बच्चू कडू सायन्स कोर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याआधी बघू शकतो आपण पोलीस जे अधिकारी आहेत ते पोलीस अधिकारी बच्चू कडूंसोबत वार्तालाप करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बच्चू कडूंसाठी सायन्स कोर मैदान हे आरक्षित करण्यात आलेलं होतं, त्याच्या परवानग्या सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर बच्चू कडूंना हे सायन्स कोर मैदान जे आहे ते आरक्षित करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर भाजपचे उमेदवार जे आहेत नवनीत राणा यांच्याकडून या मैदानावरती मंडप टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच हे बच्चू कडू आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आलं आहे। तर पूर्वी बच्चू कडूंसह त्यांचे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, पोलिसांशी चर्चा करत आहेत आणि या ठिकाणी ते बच्चू कडू सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्याकडे देखील या मैदानावर सभा घेण्याची परवानगी आहे, त्यामुळे आम्हाला आज जाऊ द्या, अशा पद्धतीची विनंती जी आहे ते देखील करण्यात येत आहेत। प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी रोष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, कारण भाजपच्या
वतीने या ठिकाणी मंडप जो आहे तो सभेकरिता टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता बच्चू कडू त्यांची आक्रमक भूमिका घेतात का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। या अगोदर सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं की आम्हाला जर मैदानाचा ताबा दिला नाही तर आम्ही मात्र सर्व शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते जे आहेत ते आम्ही इथे या ठिकाणी मोठं आंदोलन करू, अशी पद्धतीची जी भूमिका आहे ते बच्चू कडूंनी घेतलेली होती। एकदम बच्चू कडू बोलतायत, आपण त्यांचं पोलीस लोक शहाची सभा, अमित शहाजीची सभा बगर परवानगीची इथं घेतो म्हणतात। बगर परवानगीची अमित शहाच्या त्यांची सभा व्हावं याच्यासाठी आमची काही अडचण नाही आहे, पण परवानगी नाही आहे। आता कायद्यापेक्षा माणसं मोठे नाही, पण हे शिंदे साहेब म्हणते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बगर परवानगीचं हे ग्राउंड आम्हाला त्याला द्यावं लागतं। पण परवानगीच्या प्रोसेस ठेवल्या कशाले? तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ता झेंडा घेऊनच यायला पाहिजे। सर मी आपल्याला सांगतो, आपल्याला दाखवतो, आपण या माझ्याबरोबर। आता लोक आपल्याला प्रॉपर तयारी काय आहे, सुरक्षेचं काय आहे, अरे परवानगी आमच्याजवळ आहे ना शिंदे साहेब। या ठिकाणी बच्चू कडू आतमध्ये जाण्याचा या गेटमधून प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पोलिसांसोबत बच्चू कडूंची जी बाचाबाची आहे ती झालेली आहे आणि बच्चू कडू मैदानावर ताबा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। बच्चू कडूंच्या सोबतीला प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत आणि अंदर जाण्याचा प्रयत्न ते करतायत। या ठिकाणी आपण लाईव्ह दृश्यांमध्ये पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण या सभेच्या दरम्यान होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बच्चू कडू जे आहेत ते मैदान ताब्यात घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। पोलिसांनी मात्र त्यांना आत जाण्यात मज्जाव घातलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। बच्चू कडू मैदान ताब्यात घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। गौरी, हे लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बच्चू कडू जे आहे ते मैदानात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आत जाण्यात पोलिसांकडून त्यांना आत घेण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी लाईव्ह दृश्य पाहू शकतो। आपण सध्या एक दृश्य पाहतोय, या मैदानामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांना खरं तर बंदी होती, मात्र त्यांनी या मैदानामध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर अमरावतीचं सायन्स कोर मैदान पोलिसांनी बंद केलेलं होतं आणि बच्चू कडू खरं